अकोला शहरातल्या एमआयडीसी क्रमांक 2 मधील पॉलिथिनच्या गोडाऊनला आग लागून 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान। अकोला शहरातील एमआयडीसी क्रमांक 2 परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली असून संतोष नावकार यांच्या मालकीच्या पॉलिथिनच्या गोडाऊनला आज रात्रीच्या सुमारास ही आग लागली असून गोडाऊनला लागूनच बंद असलेल्या दाल मिलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते। तर यावेळी वेल्डिंगमधून उडालेली चिंगारी प्लास्टिकच्या गोडाऊनमध्ये पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। प्लास्टिकच्या साहित्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले। तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून या आगीत गोडाऊनमधील प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। हर्षदास सोनोने, अकोला। एमआयडीसी फायर स्टेशन उपाग्निशमन अधिकारी बीएम बोंदाडे मला आमच्या घटनास्थळी एमआयडीसीला 19 वाजून 25 मिनिटांनी भरती मिळाली असता आम्ही घटनास्थळी पोहोचलो। आम्हाला माहित झालं की दाल मिलला आग लागली म्हणून, पण ज्यावेळेस घटनास्थळी पोहोचलो तेव्हा इथे प्लास्टिक जळत होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात फ्लेम होती। आम्ही होद्रीच्या सहाय्याने आग विझवली। आगीवरती कंट्रोल नियंत्रण आहे आता आणि कुलिंग सिस्टीम सुरू आहे। तुम्हाला या ठिकाणी वाहन आणण्यास खूप त्रास गेलाय, काय बोलले सर? या ठिकाणी तुम्हाला वाहन आणण्यास खूप त्रास गेला? हा रस्त्यात थोडा ट्रॅफिक जाम असल्यामुळे थोडा त्रास झाला, टर्निंग वगैरे। दाल मिल होतं सर, हे प्लास्टिकचं गोडाऊन होतं आपल्या बाजूला आणि हे इथं वेल्डिंगचं काम चालू होतं, इथं गॅस कटिंगचं, आणि मागच्या साईडला खिडकी आहे त्याच्यामुळे आग अंदर गेली आणि माझं 4-5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। मी गरीब माणूस आहो, आता काय करावं सांगा तुम्ही नेमकं। म्हणजे आपल्या शॉर्ट सर्किट वगैरे नाही झाली, याची गॅस कटिंग मतलब त्यानं झाली। ते वंद्र तुम्ही बघू शकता, त्याचं लोखंड वगैरे कापणं चालू आहे गॅसची वेल्डिंगच्या यानं, त्यांना पूर्ण ते नुकसान माझं झालेलं आहे साहेब। आता याची थोडी भरपाई आम्हाला करून पाहिजे होती शासनाकडून। संतोष राजू नावकार, हा गोडाऊन माझा आहे सर।